सो हे बघा आता. येस, आता यांनी ही लावली. क्या बात आहे, आपलं नशीब आज चांगलं दिसतंय. एकदम मस्त काम झालेलं आहे. आता ही गाडी लावतील, जो कदाचित तो संपला असेल. ठीक आहे. CNGच्या गाड्या घेणं सोपं नाहीये. सो गेली अर्धा पाऊण तास झालं मी लाईनमध्ये उभं राहिलोय. आता इथं आल्यावरती असं दिसतोय इथं CNG संपला आहे. हा बोर्ड दिसतोय. आज वीकडे आहे, मंडे. साताऱ्यामध्ये CNG भरायला किती वेळ लागला तर 10:15 वाजता मी या पंपावरती आलोय. त्याच्यानंतर लाईनमध्ये बराच वेळ थांबलो. साधारणतः आता तिथं गेल्यानंतर जर गाडी नसेल तर झालं, अर्धा पाऊण तास असे वायाच गेले असं समजायचं. युजली एवढा वेळ लागायला नाही पाहिजे, पण काय हे दरवेळीचंच आहे. आणि आता लग्नसराई, सुट्ट्या याच्यामुळं थोडंसं जास्त गर्दी राहते. सो मी शक्यतो लाईनमध्ये नाही थांबत. आज माझ्याकडे मोकळा वेळ होता. मला उद्या बाहेर जायचं आहे. ऑफिस सुरू व्हायला पण अजून 1 तासभर आहे. तोवर म्हणलं काही करूया. आणि मित्राला विचारलं तर CNG अवेलेबल होता असा मेसेज आला होता. सो साताऱ्यामध्ये जवळपास आता बऱ्यापैकी भरपूर पंप झालेत. अरुणा पंप आहे, त्याच्यानंतर गावामध्ये राधिका रोड तिकडे पण पंप आहे. हा जैतापूरच्या इकडचा पंप आहे. तर जैतापूरच्या इथं शक्यतो गर्दी कमी असते. अरुणाच्या इथे गर्दी जास्त होती. पण काय ते तिकडे पण तीच परिस्थिती, इथे पण तीच परिस्थिती. लाईनमध्ये थांबावंच लागतं. पण ठीक आहे, आता सेव्हिंगसाठी तेवढं करावं लागेल. असं होतं. बघूया अजून किती वेळ लागतोय. आता जवळजवळ तास होत आला. मी 10:15च्या आसपास आलो होतो. 11:45 वाजलेत. 11:45 वाजले की अजून किती वेळ जातोय ते सांगता येत नाही. CNG किती किलो मिळतोय ते पण आपण बघूया. गुड न्यूज अशी आहे की नवीन एक गाडी आली आहे. ती गाडी संपली आहे ऑलमोस्ट. सो एक चांगली गोष्ट आहे की आपल्याला CNG मिळेल. नाहीतर असं व्हायचं एवढ्या वेळ लाईनमध्ये थांबून CNG मिळाला नसता. पण चांगली गोष्ट आहे की एक दुसरी गाडी आलेली दिसते, त्याच्यामुळं बऱ्यापैकी CNG फुल मिळेल. नाहीतर काय होतं, प्रेशर जर संपला असेल तर 4-5 किलोच मिळतो. सो युजली गाड्यांमध्ये 8 ते 9 किलो गॅस बसतो. पण जर प्रेशर संपलं किंवा गाडीतला गॅस संपलेला असेल तर 5-1 किलोच बसला जातो. त्यात पण एअर जास्त येते. सो गाडीला ॲव्हरेज पडत नाही. सो चांगली गोष्ट आहे की आपल्यासाठी ही दुसरी गाडी आहे. आता एक चालली आहे आणि ती ऑलरेडी आली आहे. सो ती जोडली जाईल, त्याच्यानंतर आपल्याला हे मिळेल. सो हे बघा आता. येस, आता यांनी ही लावली. क्या बात आहे, आपलं नशीब आज चांगलं दिसतंय. एकदम मस्त काम झालेलं आहे. आता ही गाडी लावतील, जो कदाचित तो संपला असेल. ठीक आहे, 10-15 मिनटं आपला वेळ जाईल ती गाडी पूर्ण जॉईंट होण्यासाठी वगैरे. पण चला, ॲटलिस्ट व्यवस्थित फुल तरी CNG भेटेल. नंबर आलाय, एकच गाडी आहे आता, ती पण पुढे चालली. तसं 1 नंबर आला. येस येस येस, आला नंबर. ती गाडी झाली की मग आपला नंबर आहे. किती किलो बसतोय ते आपण बघूया. त्याच्यावर CNG फुल, पेट्रोल फुल. मी आलो होतो 10 वाजता. 1 तास लागला. तिथेच एक पाईप बस झाल्यामुळे एकच नोझल सुरू होतं. ठीक आहे, 1 तास तर 1 तास, काही प्रॉब्लेम नाही. चला असू द्या. CNG भरला हे इम्पॉर्टंट आहे.
आता मी मीटर रिसेट करतो. येस, चला. तर युजली 1 तासभर तुमच्याकडे वेळ असेल, फ्री असाल तरच लाईनमध्ये उभं राहा. अदरवाईज पेट्रोल भरलं की मग ठीक आहे, होऊन जातं. सो दॅट्स इट. चला मग. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. तुमचा CNGचा एक्सपिरियन्स पण कमेंट करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब देखील करा. तोपर्यंत बाय बाय.